नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, जे काही शासकीय भरती असेल, निमशासकीय भरती असेल, त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांची भरती असेल, याविषयी जी काही महत्त्वाची माहिती असते ती मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते। तर बघा, आता जर EMS बद्दल एक अजून नवीन अपडेट आलेली आहे। तर जे काही प्रशिक्षण केंद्र जे काही प्रशिक्षण सत्र क्रमांक 72 आहे, तर याची जी काही लिस्ट आहे ती जाहीर झालेली आहे। ते कुठल्या कुठल्या ट्रेनिंग सेंटरवर ट्रेनिंग होणार आहे, किती उमेदवारांचं याच्यामध्ये सिलेक्शन करण्यात आलेलं आहे, काय त्यांनी महत्त्वाच्या सूचना सांगितलेल्या आहेत, सोबत जाताना तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स किंवा काय महत्त्वाच्या गोष्टी या घेऊन जायच्या आहेत, ही सगळी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल प्रशिक्षण सत्र क्रमांक 72 ट्रेनिंग सेंटर ची लिस्ट आलेली आहे। याच संदर्भात आपला आजचा व्हिडिओ हा असणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवर ह्या जे काही लिस्ट आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तर त्यामध्ये बघा, SRPF गट क्रमांक 12 हिंगोली, त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 10 सोलापूर व त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 4 नागपूर या विविध प्रशिक्षण केंद्रावरती महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे। त्याच संदर्भातील त्यांच्या नावाची PDF, त्याचबरोबर त्यांना ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याची PDF येथे अपलोड करण्यात आलेली आहे। तर आता ज्या महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे त्यांना मेसेज तर आलेलाच असेल, त्याचबरोबर ट्रेनिंगला जाण्या अगोदर तुम्हाला या PDF काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला तेथे काही अडचण येणार नाही। तर आता तुम्हाला ज्या ट्रेनिंग सेंटरवरती प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे ती PDF तुम्हाला ओपन करायची आहे। तर तुम्ही यामध्ये पाहू शकता की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ज्या महिलांचे प्रशिक्षण सत्र क्रमांक 72 मध्ये प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे, तर त्या महिला उमेदवारांना काही यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर यामध्ये महत्त्वाच्या सूचना या ज्या अशा आहेत, हे बघा, येथे काही त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर याच्यामध्ये एक अशी महत्त्वाची सूचना अशी आहे की 27 जानेवारी 2026 पासून या महिला उमेदवारांची ट्रेनिंग ही सुरू होणार आहे। तर महिला उमेदवारांना ज्या प्रशिक्षण केंद्रावरती प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे त्या प्रशिक्षण केंद्रावरती महिलांनी सकाळी 8 वाजता प्रशिक्षण केंद्रावरती हजर व्हायचे आहे। आता त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी ज्या क्रमाने हजर होतील त्याचप्रमाणे त्यांचे कागदपत्र पडताळणी करून प्रशिक्षणासाठी हजर करून घेतलं जाईल। तसंच प्रशिक्षण केंद्राची उमेदवार संख्या पूर्ण झाल्यास उशिरा येणाऱ्या उर्वरित उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रामध्ये संधी देण्यात येईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आता ज्या महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे तर त्यांनी सोबत सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुम्हाला 15,000 रुपये एवढी रक्कम सोबत घेऊन जायची आहे। रक्कम तुम्ही प्रशिक्षण केंद्रावरती गेल्यानंतर ऑनलाईन किंवा रोख स्वरूपामध्ये तेथे भरू शकता, परंतु ऑनलाईन रक्कम देत असताना जर नेटवर्क प्रॉब्लेम आला, तर काही टेक्निकल प्रॉब्लेम आले तर तुम्हाला तेथे अडचण ही येऊ शकते। त्यामुळे तुम्ही शक्यतो ही जी काही त्यांनी 15,000 कॅश सांगितली ती तुम्ही रोख रक्कम सोबत घेऊन जायची, हेच चांगलं राहील। त्याचबरोबर तुम्हाला येथे PT संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला ट्रेनिंगला जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहे याविषयी देखील माहिती सांगण्यात आलेली आहे। त्यावर
मी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ओरिजिनल तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. त्याचबरोबर त्याचे झेरॉक्स सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. तुमचे पासपोर्ट साईज फोटो असतील ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सोबत घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. आता ज्या महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे त्या उमेदवारांना आणखी देखील यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तर मी त्याच्यावर सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि लवकरच तुमच्या सोबत शेअर करेन की त्यांनी अजून काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे सांगितलेले आहेत, काय महत्त्वाच्या सूचना सांगितलेल्या आहेत, याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूच आणि लवकरच मी तो तुमच्या सोबत शेअर देखील करेल. तर बघा, त्यांनी ही संपूर्ण PDF ही काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. आता मी यामध्ये जी काही माहिती सांगितली ती थोडक्यात सांगितली, परंतु ही जर तुम्ही संपूर्ण PDF वाचून घेतली तर तुमच्या मनातील ज्या काही शंका आहेत किंवा काही डाऊट्स असतील ते तुमचे क्लिअर होतील. प्रशिक्षण संदर्भातील या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला ज्या प्रशिक्षण केंद्रावरती बोलवण्यात आलेला आहे त्या प्रशिक्षण केंद्राच्या जी काही सूचनांची PDF आहे ती PDFच्या खाली उमेदवारांची नावं देखील देण्यात आलेली आहे. जर एखाद्या महिला उमेदवाराला प्रशिक्षण संदर्भात मेसेज आलेला नसेल तर तुमच्या या PDF मध्ये नाव आहे का हे देखील तुम्ही बघू शकता व तुम्हाला कोणत्या ट्रेनिंग सेंटरवरती प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे हे देखील तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल. त्यासाठी तुम्ही PDF पूर्ण बघून घ्यायचे आहेत, जेणेकरून कोणाला मेसेज वगैरे आला नसेल तर त्यांची ही अडचण दूर होईल. तर बघा, जेव्हा तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती ट्रेनिंग या ऑप्शनवर सिलेक्ट करता तेव्हा तेथे तुम्ही सुरुवातीला जे काही ट्रेनिंग सेंटरनुसार महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेल्या आहेत त्यांच्या ट्रेनिंग सेंटरची लिस्ट येते. त्याचबरोबर तुम्हाला येथे खाली अटी आणि शर्ती या नावाच्या PDF दिसतात. तिथे सुद्धा तुम्ही ज्या महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे त्यांनी या PDF ची प्रिंट काढून सोबत घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या देखील काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ट्रेनिंग सेंटर वरती संदर्भामध्ये जी काही संपूर्ण माहिती जी आहे ती स्पष्टपणे यामध्ये सांगण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, इथे तपासणी प्रमाणपत्र काढत असताना कोणत्या कोणत्या टेस्ट करायच्या आहेत, कोणत्या कोणत्या तपासण्या करायच्या आहेत याविषयी सुद्धा डिटेलमध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे. त्याचबरोबर येथे चारित्र्य पडताळणी पत्र म्हणजे तुम्हाला पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट काढत असताना जो काही फॉर्मॅट अपलोड करावा लागतो तो फॉर्मॅट सुद्धा येथे देण्यात आलेला आहे. तर आता यामध्ये जी काही महत्त्वाची माहिती आहे ती अशीच आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून जे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे प्रशिक्षण सत्र क्रमांक 72 या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेले आहेत. तर हे प्रशिक्षण सत्राची ट्रेनिंग ही 27 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. म्हणजे ज्या महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेला आहे त्यांनी 27 जानेवारी 2026 रोजी तुम्हाला ज्या प्रशिक्षण केंद्रावरती बोलवण्यात आलेलं आहे तेथे हजर व्हायचं आहे. बरोबरच ही जी काही PDF आहे ती काळजीपूर्वक वाचून घ्या. मी तुम्हाला ही जर PDF तुम्हाला अजून सविस्तरपणे बघायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल. तेथे जाऊन तुम्ही बघून घ्यायचं आहे की ह्या PDF मध्ये तुमचं नाव आहे का. ह्या जवळजवळ 3 ट्रेनिंग सेंटरच्या PDF ह्या जाहीर झालेल्या आहेत. ट्रेनिंग सेंटर हिंगोली, ट्रेनिंग सेंटर सोलापूर आणि ट्रेनिंग सेंटर नागपूर. तर बघा, ही जी काही टोटल 1675 महिला उमेदवारांची ह्या ज्या काही 3 लिस्ट जाहीर झालेल्या आहेत. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.